ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आता वादाच्या भोऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। बावनकुळेंनी स्वतःच्या कुटुंबातील 10 सदस्यांच्या नावे खोटे कागदपत्र तयार करून प्रकल्पग्रस्त कार्यालयातून बोगस प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। जिल्हा परिषद सदस्य सुनील साळवे आणि नाना कंभालेंनी हा आरोप केलेला आहे। 10 सदस्यांनी वडिलांच्या घराच्या आधारावर खोटी कागदपत्र जोडून महावितरण आणि महानिर्मितीमध्ये नोकरी घेतली असा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे। आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश लोकायुक्तांनी दिलेत आणि 20 फेब्रुवारीपर्यंत नागपूर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना चौकशी करून लोकायुक्तांना अहवाल सादर करायचे आहे। नेमका लोकायुक्तांनी काय आदेश दिलेला आहे आणि तक्रारकर्त्यांचे काय आरोप आहेत या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी तुषार कोहली यांनी। चंद्रशेखर बावनकुळे यांची तक्रार केली ते सुनील साळवे आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की हा संपूर्ण प्रकार काय आहे आणि कशा प्रकारे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोटे कागदपत्र दाखल केली, त्यांनी जो आरोप केला नेमकं त्यांचं काय मत आहे, काय सांगाल? महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हा परिषद मेंबर म्हणून निवडून येण्याच्या अगोदरपासून 1990 पासून कोराडी बेरोजगार प्रकल्पग्रस्त समितीचे ते अध्यक्ष म्हणून आणि छत्रपती सेना या संघटनेचे एक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते महादुला कोराडी या विभागामध्ये ग्रामीण विभागामध्ये ते प्रकल्पग्रस्तांचे खोटे कागदपत्र रेकॉर्ड सादर करून खोटे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट बनवून आणणं हा त्यांचा एक व्यवसाय होता। आणि कसं झालं की 2012 साली टेक्निशियन 3 भरती 12ला जी झाली त्यावेळेस त्या भरतीमध्ये फार इरेग्युलॅरिटीज म्हणजे फ्रॉड कामं झाले की त्यांनी त्यांच्या परिवारातील नातलगांना त्यांनी या नोकरीमध्ये त्यांनी लावून घेतलं। मी RTI ॲक्टिव्हिस्ट म्हणून मी कार्यरत होतो आणि नागपुरातील भीमसेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीधरभाऊ साळवे आणि आम्ही 2-3 लोकांनी जवळपास मागच्या 2 वर्षापासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे वारंवार या भरतीमध्ये फार मोठे घोटाळे झाले, त्या घोटाळ्याची चौकशी करण्याची आम्ही विनंती केली, त्यांना वारंवार पत्र दिले, परंतु त्या पत्राची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठलीही दखल घेतलेली नाही। त्यामुळे मग सरतेशेवटी आम्हाला असं वाटलं की कुठेतरी माननीय लोकायुक्त साहेब यांच्याकडे आम्ही ही तक्रार केली पाहिजे। तर 9व्या महिन्यामध्ये 9 तारखेला आम्ही त्यांच्या ऑफिसला आम्ही कंप्लेंट केली आणि कंप्लेंट केल्याच्या नंतर त्या कंप्लेंटला सिरियसली त्यांनी घेऊन या प्रकरणाची त्यांनी 12व्या महिन्यामध्ये नाही का हिअरिंग घेतली आणि त्या हिअरिंगमध्ये त्यांनी असे हे मुद्दे गंभीर आहेत की त्या मुद्द्यामध्ये त्यांचे एक भाऊ आहेत नारायण बावनकुळे, ज्यांना 1990ला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट त्यांनी त्यावेळेस ते नाबालिक होते आणि नाबालिक असतानाही त्यांचं फ्रॉड सर्टिफिकेट बनवलं आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारे जवळपास 96-97ला त्यांना नोकरीवर लावलं। जेव्हा की 1990चा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता जो कायदा निघालेला आहे त्या कायद्यानुसार घरावर नोकरी देता येत नाही। सामायिक कुटुंब असले तरीसुद्धा वेगळे कुटुंब समजून त्या 2 वेगळ्या भावांना वेगळे सर्टिफिकेट प्रकल्पग्रस्ताचे देता येणे शक्य नाही। असं असतानाही त्या नियमाची अवहेलना करून 1990ला त्यांनी आपल्या वडिलांचं जे कृष्णराव बावनकुळे त्यांचे जे वडील आहेत त्यांचं घर खसाळ्यामध्ये 173 नंबरचं होतं, त्या घरावर त्यांनी 10 लोकांचं खोटे बक्षीसपत्र सादर करून त्यांनी 10 प्रकल्पग्रस्त फ्रॉड बनवले।